विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालाय। खानापूरहून म्हैसूरकडे निघालेली स्कूल बस दुभाजकाला धडकून पलटी झाली। या अपघातात बसमधील मुले किरकोळ जखमी झाली असून चिंता करण्याचं कारण नाही। याबाबत समजलेली माहिती अशी की खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेच्या मुलांची सहल म्हैसूरला गेली होती। सहल संपवून खानापूरला परतत असताना म्हैसूरमधील फाउंटन सर्कल जवळ ही घटना घडली। यामध्ये 10हून अधिक मुले किरकोळ जखमी झाली आहेत। बसमध्ये सुमारे 30 मुले असल्याची माहिती मिळाली असून जखमी मुलांना म्हैसूरच्या KR रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं समजतं। राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले। दरम्यान राज्यघटनेबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने बेंगळूर, बेळगावसह राज्यातील 10 प्रमुख शहरांमधील उद्यानांमध्ये घटनेच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतलाय। विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की सर्व मुलांना राज्यघटना समजली पाहिजे, त्यामुळेच आम्ही शाळांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करत आहोत। आज घटना स्वीकारून 75 वर्षे पूर्ण होत आहेत। हा दिवस आपण घटना दिन म्हणून साजरा करतो असे त्यांनी स्पष्ट केले। अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याची चर्चा जोरदार चालू आहे। मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीस यांच्या नावाला पसंती असून शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती होईल याबाबतचा पेच निकालानंतर चौथ्या दिवशीही कायम असून याबाबत भाजप हायकमांडनं काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे कळते। शहरामध्ये मालमत्ता कर चुकवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे महापालिकेने शहरातील कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे। आज बुधवारी सकाळी महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील RN शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडापाव सेंटर, सलगर अमृत चहा कॅफे, अंबारी ज्यूस सेंटर येथून अतिक्रमण हटवून कर न भरणाऱ्या दुकानांना टाळं ठोकलं गेलं। कर भाडे थकबाकी असलेले आणि अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई केली आहे। महापालिकेच्या मालकीच्या एकूण 14 दुकानदारांपैकी फक्त 3 जणांनी भाडं भरलं आहे। अन्य दुकानांची एकूण 36 लाख रुपयांची थकबाकी असल्यानं ही कारवाई सुरू करण्यात। येत्या 9 ते 20 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, अधिवेशन सुरळीत व्हावे या दृष्टीने प्रशासन कामाला लागलं आहे। एरवी सर्वसामान्यांच्या समस्यांकडे न पाहणाऱ्या प्रशासनाला शहर परिसरात विविध समस्या असल्याचं दिसू लागलं आहे। त्या अनुषंगाने रस्त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत। अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार, मंत्री बेळगाव शहरात येतात, त्याचवेळी रस्त्यांची साफसफाई आणि डागडुजी केली जाते। आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्यानं रस्त्याची साफसफाई आणि दुरुस्ती केली जात आहे। भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे। प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म आचरणात आणण्याचा आणि तो स्वीकारण्याचा अधिकार आहे। असे असले तरी धर्मावरील दुहेरी दावे योग्य नाहीत। धर्माने ख्रिश्चन असणाऱ्या व्यक्तीने नोकरीत आरक्षण मिळवण्याच्या उद्देशाने हिंदू धर्म स्वीकारणे हे आरक्षणाच्याच विरोधात जाईल, तसेच संविधानाची फसवणूक होईल, असे निरीक्षण नोंदवत सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। बेळगाव जिल्ह्यातील अय्यप्पा स्वामी भक्तांना कोलम येथील सबरीमलाला जाण्यासाठी हुबळी कोलम, बेळगाव कोलम अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे। प्रत्येकी 6 फेऱ्या आहेत। प्रवाशांची अधिक गर्दी लक्षात घेऊन ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे। खासदार इराण्णा कडाडी यांनी प्रयत्न केला असून त्यांनी ही माहिती दिली। हुबळीतून 5 डिसेंबर तर बेळगावातून 9 डिसेंबर पासून ही रेल्वे धावेल। रेल्वे क्रमांक 07313 हुबळी कोलम या दरम्यान 5, 12, 19 व 26 डिसेंबर तसेच 2 व 9 जानेवारी या दरम्यान एकूण 6 गाड्या सोडल्या जाणार आहेत। कोल्हापूर व बेळगाव सीमा भागातील विभागात 40हून अधिक साखर कारखाने असून 30हून अधिक कारखान्यांनी हंगाम सुरू केलाय। सीमा भागातील साखर कारखान्यांकडे एकूण 2,00,000 हेक्टर ऊसाच्या नोंदी झाल्या आहेत। निवडणुकीमुळे किमान 15 दिवस आधीच साखर कारखान्यांचा हंगाम पुढे गेलाय।
आता निवडणूक संपल्यानंतर तोडणी वाहतूकदार व शेतकऱ्यांच्यात ऊस तोडणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. साखर कारखान्यांनी 5.5 लाख टन ऊस गाळप करून 5,60,000 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नगर राजभाषा कार्यान्वयन समिती, बँक व विमा बेळगाव यांच्या वतीने नुकतेच हिंदी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विभागीय कार्यालय बेळगाव तर्फे कन्नड साहित्य भवन येथे अंताक्षरी स्पर्धा पार पडल्या. राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या नरागावच्या अध्यक्षा आरती रौरनियार आणि क्षेत्रीय प्रमुख युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय बेळगाव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आपली राजभाषा हिंदी असून ती अधिकृत आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे आणि ती आपल्या दैनंदिन वापरात कार्यालयीन कामामध्ये तिचा आवर्जून वापर करण्यात यावा, असे आरती रौरनियार यांनी सांगितले. या प्रसंगी शंकर पुजारी, विभागीय व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बेळगाव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अंताक्षरी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. अंताक्षरी स्पर्धेत दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विभागीय कार्यालय बेळगाव प्रथम क्रमांक, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी विभागीय कार्यालय बेळगाव द्वितीय क्रमांक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया प्रादेशिक व्यवसाय कार्यालय बेळगाव यांनी तिसरा क्रमांक पटकावला. कॅनरा बँकेचे राजभाषा अधिकारी गणेश गुजर आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे राजभाषा अधिकारी वेद प्रकाश यांनी राजभाषा धोरण, नियम आणि कंठस्थ 2.0 सॉफ्टवेअर कसे वापरावे याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.